अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। बृहदारण्यक चालू आहे। बृहदारण्यकामध्ये पहिला अध्यायामध्ये तिसऱ्या ब्राह्मणाचा आता आपण 18 मंत्र आपण पाहिले आणि 19वा मंत्र मागच्या वेळेस आपण केला होता, तर त्याची थोडीशी पुनरावृत्ती करून आपण पुढे काय आहे ते पाहूया। तेव्हा आता आहे प्राण तत्वावरच पुष्कळ विस्ताराने विश्लेषण केलेलं आहे। तर प्राण तत्वाचं अंगिरसत्व म्हणजे त्यामध्ये अंगिरसत्व काय आहे, अंगिरसाचा आणि प्राणाचा संबंध काय आहे याचं विवेचन याची उपपत्ती आहे। हे आपण मागच्या वेळेस सुरुवात केली होती, ती संक्षिप्त पुनरावृत्तीने पुन्हा एकदा सांगतो की भूत आणि इंद्रिय ह्याच्यामध्ये जे आत्मतत्वाचं प्रतिपादन केलं आहे ते सोयास्न्य सोयास्य अंगिरसहा या वाक्याने प्राणाच्या अंगिरसत्वाचा उल्लेख केलेला आहे। परंतु हे या कारणासाठी केले आहे की अंगिरस हे प्राणतत्वाशीच एकरूप आहे। अशा प्रकारची ह्या ठिकाणी अंगिरसतेमध्ये जो हेतू दाखविला गेला नव्हता, ह्या हेतूच्या सिद्धीसाठी आता पुन्हा एकदा आरंभ केला जात आहे। कारण की त्याच्या हेतूची सिद्धीच्या अधीनच प्राणाची कार्यकारण रूपता आहे। अंगिरसत्वाच्या नंतर जे वाघ इत्यादी जे प्राणाधीनता असलेले जे इंद्रिय आहेत तर ते दाखवले गेले आहेत व त्याचे उपपादन कशा प्रकारे केले जाऊ शकते यावर सांगतात की तो मंत्र आपण 19वा मंत्र पाहिला आणि त्याचा अर्थ असा आहे की तो प्राण जो आहे तो आयास्य अंगिरस आहे। कारण की तो अंगाचा रस आहे, म्हणून अंगामध्ये प्राणाशिवाय अंगाचा अस्तित्व राहत नाही। त्यामुळे प्राणाचं अंगिरस म्हणजे अंगाचा रस जो आहे तो रसस्वरूपामध्ये तो प्राणतत्व आहे। प्राण देखील अंगाचा हा रस आहे। तेव्हा निश्चितच प्राणच अंगाचा रस असल्या कारणाने तो कोणाच्या अंगापासून प्राण उत्क्रमण होऊन जातो त्यावेळेस ती जागा शुष्क होऊन जाते, कोरडी होऊन जाते। म्हणून अंगाचा रस हा प्राण आहे आणि प्राणाशिवाय चैतन्याचं दर्शन होणार नाही। जे शरीराचं चैतन्य आपल्याला दिसतं ते मात्र प्राणामुळेच आहे आणि ज्यावेळेस प्राणाचं उत्क्रमण होतं त्यावेळेस ते शरीर शुष्क होतं। त्यामुळे हाच अंगाचा हा रस आहे आणि त्या रसाचाच हा विषय आहे। तेव्हा याच्यावर विस्ताराने सांगताना सोयास्य अंगिरसहा इत्यादी वाक्याचा ज्या प्रकारे पूर्वी उल्लेख होऊन दिलेला आहे त्यासच आता श्रुती उत्तर देण्यास ग्रहण करत आहे की प्राणो वा अंगानाम रसहा। इथपर्यंत या वाक्याच्यावर केली गेलेली व्याख्येच्या अनुसार श्रुती पुन्हा एकदा स्मरण करून घेत आहे की कशा प्रकारे स्मरण करून घेत आहे, तर प्राणच अंगाचा रस आहे हा सिद्धांत मांडला आणि अशा प्रकारे प्राणो ही ह्यामध्येच शब्द हे प्रसिद्धीच्या अर्थामध्ये आहेत। अंगाचा रस आहे, प्राणाचाच हा अंगरसत्व प्रसिद्ध आहे आणि वाघ इत्यादीचा नाही। म्हणजे इंद्रियामध्ये तुम्ही जर म्हणाल की त्याच्यामध्ये तो अंगरस आहे तर तो अंगरस जो आहे तो म्हणजेच प्राण आहे, इतर इंद्रिय म्हणजे प्राण नव्हे। त्यामुळे प्राणोवई अशा प्रकारे त्याचे स्मरण करणे उचित आहे आणि म्हणून त्याची प्रसिद्धी कशा प्रकारे आहे त्यावर श्रुती आता असं दाखवत आहे की तस्मात या शब्दाच्या उपसंहाराच्यासाठी आणि त्यावेळेस उपरित्व भावाने पुढील वाक्याचे संबंध ठेवत आहे। यस्मात या अवयवाने आणि कस्मात त्याचे विशेषत्व दाखवलेले आहे आणि कोणत्याही अवयवाने यामुळे यस्मात कस्मात या कोण्याही देखील अविशेष अंग म्हणजे शरीराच्या अवयवाने हे जे प्राण आहे हा प्राण जेव्हा उत्क्रांत अपसर्पित होऊन जात असतो तेव्हा ते अंग तेथे शुष्क निरस होऊन जात असते, अर्थातच ते कोरडे पडते आणि त्यामुळे निश्चितच हेच अंगाचं रस आहे, हाच असा ह्याचा उपसंहार आहे। आणि ह्यानेच हे सिद्ध होत असते की प्राण भूत आणि इंद्रिय हे हे जे आहे ह्याचा आत्मा हा पूर्ण जो आहे तो एकच तो अंगिरस म्हणून त्या ठिकाणी संबोधन केलेलं आहे। त्यामुळे ह्यानेच हे सिद्ध होते की प्राण हा भूत इंद्रियाचा आत्मा आहे आणि आत्म्याचा वियोग झाल्यावर शेष मृत्यूशिवाय दुसरं काही नाही। त्यामुळे समस्त प्राणी त्यानेच जीवित राहू शकतात। या कारणाने वाघादी समस्त प्राणांचे त्याग करून प्राणच उपासनीय आहे। त्यामुळे प्राणच उपासनीय आहे, प्राणाचीच उपासना ही सर्वश्रेष्ठ आहे, हा याचा पूर्ण
तात्पर्य ह्याचं निघतं. त्यानंतर पुढचा जो भाग आहे, आता हे पुढचा जो भाग आहे तो प्राणाची बृहस्पतित्वाची उपपत्ती, प्राण रूपात्मक पंचभूते आणि कर्मभूत इंद्रियाचाच आत्मा नाही तर तो मग कोणाचा आत्मा आहे, तर ते नामस्वरूप. आता या ठिकाणी वेदाचा संबंध आणलाय की प्राणाचा आणि वेदाचा संबंध काय, तर ते नामस्वरूप ऋक यजू आणि सामचा देखील आत्मा आहे. अशा प्रकारे सर्वात्मक द्वारा प्राणाची स्तुती करताना वेद आणि त्याचे उपासकत्वाच्या साठी त्याची महिमा ही महिमेने तो परिपूर्ण असा आहे. आणि त्याचं हे संबंध सांगताना हा पुढचा मंत्र असा आहे, 20वा मंत्र, की एष उ एव बृहस्पतिर्वाग्वै बृहती तस्या एष तस्मादु बृहस्पती. हाच बृहस्पती आहे, हा प्राणच बृहस्पती आहे. आणि वाक हा जो आहे बृहती आहे. तर बृहती काय आहे, तर आपण मागे पाहिलं बृहती हा जो छंद आहे त्याच्यापैकी एक छंद जो आहे तो बृहती आहे. आणि त्यामुळे हा बृहस्पती जो आहे तो प्राण आहे आणि वाक जो आहे तो बृहस्पती आहे. आणि हा प्राण तर प्राकृत अंगिरस बृहस्पतीच आहे. म्हणजे प्राकृत रूप त्या प्राणाचं काय असेल तर तो बृहस्पती आहे. आणि हे दाखवले जात आहे की वाकच बृहती हा छंद आहे. आणि वाक ह्या बृहती छंदामध्ये 36 अक्षर आहे. जसं ह्याच्यामध्ये गायत्री छंदामध्ये हे 24 अक्षर आहेत, तसं या बृहती छंदामध्ये हे 36 अक्षर असणारा हा बृहती छंद आहे. आणि वाक जो आहे तो अनुष्टुप देखील असू शकतो. म्हणून वाकचं जेव्हा वर्णन करतो तेव्हा त्याच्यामध्ये 2 छंदाचा संबंध आहे. प्रमुख जो छंद आहे तो छंद हा बृहती छंद आहे. आणि त्यामध्ये अनुष्टुप छंद सुद्धा येऊ शकतो, कारण अनुष्टुप छंदामध्ये सुद्धा ही संहिता ही वेदाची दिलेली आहे. तर कशा प्रकारे, तर वाकच अनुष्टुप आहे या श्रुतीच्या अनुसार, कारण ही श्रुती सांगते की वाक हेच अनुष्टुप आहे. परंतु ते अनुष्टुप वाक बृहती छंदामध्ये अंतर्भूत होत असतं, त्यामुळे वाकच बृहती आहे. अशा प्रकारे हा सिद्धांत मांडला आहे. आणि त्यामुळे अशा प्रकारे प्रसिद्धीच्या समान सांगणे उचितच आहे की प्राण बृहती आहे, प्राण रुक आहे. आणि अशा प्रकारे जाणून घेतले पाहिजे की याशिवाय अन्यश्रुतीने प्राणरूपाने बृहतीची स्तुती केल्या जाण्याने बृहतीच्या मध्ये देखील समस्त ऋचांचा अंतर्भाव होऊन जात असतो. समस्त ऋचा या वागरूपा आहेत, या कारणाने देखील त्या प्राणमयामध्ये त्यांचा अंतर्भाव होत असतो. तर हे कशा प्रकारे होतो, तर यावर श्रुती सांगत आहे की त्या वाकचा हा बृहतीचा म्हणजे रुकचा हा संबंध हा प्राणाशी आहे. आणि हा प्राणच त्याचा पती आहे, म्हणजे प्रमुख आहे. हा प्राण जो आहे तो या वेदाचा प्रमुख आहे. वेदाचं उच्चारण वाक्तत्वाने होत असताना त्याच्यामध्ये बृहती हा छंद प्रामुख्याने आहे, अनुष्टुप सुद्धा छंद आहे. या छंदात्मक त्या संहिता आहेत. आणि म्हणून या प्राणाचा संबंध त्या छंदांशी आहे. आणि त्या छंद आणि वेद हे एकच आहेत. तेव्हा हाच या ठिकाणी अभिव्यक्त करणार आहे. जठराग्नीद्वारा प्रेरित जो वायूसच रुक निष्पन्न होत असतो. म्हणजे वायूच्या त्या निष्पत्तीमध्ये वाणीमध्ये तो जठराग्नीचा वायू त्या वाणीमध्ये येतो आणि ती वाणी रुकने संपन्न असते. अथवा वाणीचे पालन करण्याचं हा प्राण हाच पती आहे. प्राणानेच वाणीचे पालन होत असते. आणि प्राणहीनतामध्ये हा शब्दोच्चारणाची शक्ती नसते. त्यामुळे बृहस्पती म्हणजे ऋचाचे प्राण अर्थात आत्मा आहे. असं या प्राणाचं महत्व हे बृहस्पतीच्या संदर्भात सांगितलं आहे. त्यानंतर प्राणाचं ब्राह्मणस्तित्वाची उपपत्ती सांगितली आहे की हे ब्राह्मणस्पती, जसा बृहस्पती तसा ब्राह्मणस्पती तो ह्या अशा प्रकारे या यजुर्मंत्राचे देखील आत्मा आहे. जसा आपण ऋग्वेदाचा संबंध मांडला वाणीशी आणि प्राणाशी, तसा दुसरा हा यजुर्मंत्र हा यजुर्वेद जो आहे त्याचा देखील आत्मा हा प्राणच आहे. तर कशा प्रकारे आहे, तर ह्या 21व्या मंत्रामध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे. एष उ एव ब्राह्मणस्पतिर्वग्वै ब्रह्म तस्या एष तस्मादु ब्रह्मणास्पती. अर्थ असा आहे की हेच हे ब्रह्मणस्पती आहेत आणि वाकच ब्रह्म आहेत. आणि त्याचा हा पती, त्यामुळे हा ब्राह्मणस्पती म्हणजे हा प्राण जो आहे
तो अंतिम ही श्रेष्ठ आणि ब्रह्मणस्पती तो आहे. त्याला ब्राह्मणस्पतीच्या दृष्टीने या ठिकाणी हा मंत्र म्हटलेला आहे. तेव्हा आशय असा आहे की हेच ते ब्राह्मणस्पती आहे आणि वाकच ब्रह्म आहे. ब्रह्म अर्थात यजू आहे, कारण की तो देखील एक प्रकारची वाणीच आहे. आणि त्या वाक यजुः म्हणजे ब्रह्मचा हा पती, म्हणजे हा ब्रह्मचा पतीच हा प्राण आहे. या कारणाने पूर्ववत हा ब्रह्मणस्पती आहे. जसा बृहस्पती आहे तसा हा ब्रह्मणस्पती यजुर्वेदामध्ये त्याचं वर्णन केलं आहे. परंतु हे कसं जाणलं जातं तर बृहती आणि ब्रह्म क्रमशः ऋक आणि यजू याचे वाचक आहेत. म्हणजे ऋकचा संबंध हा बृहतीशी आहे आणि यजुचा संबंध हा ब्रह्मतत्वाच्या विवेचनामध्ये आणि ब्राह्मणाने याची परिपूर्ण आहे, असं अशा प्रकारचं त्या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. पण याचा दुसरा कोणताच अर्थ नाही. यावर असं सांगितलं जातं की अन्नी अर्थात पुढे चालून वाग्वई सामः या वाक्याद्वारे वाणीचा साम बरोबर हे समानाधिकरण पाहण्यात येत असतं आणि त्याच्या समान हा वाग्वई बृहती वाग्वई ब्रह्म या वाक्यामध्ये जो वाकचा समानाधिकार जो आहे तो समानता कशामध्ये पाहिलेली आहे, बृहती आणि ब्रह्मतत्वामध्ये पाहिली आहे. आणि समानता पाहणे हेच सामवेदाचं वैशिष्ट्य आहे. त्यामुळे त्याचा रुक आणि यजू होणे हे उचितच आहे. ही गोष्ट परिशेषाने देखील सिद्ध होते आणि सामच्या सांगून देण्यावर रुक आणि यजू ही परिशिष्ट म्हणजे शेष राहत असते. आणि वाग्विशेष होण्याने देखील हीच गोष्ट माहीत होत असते. त्यामुळे वाणीच्या बरोबर त्या दोघांचे समानाधिकरण होणे हे उचित आहे. आणि याशिवाय बृहती आणि ब्रह्माचा रूढ घेण्याने अविशेषाचा प्रसंग होईल. त्यामुळे पुढे साम आणि उद्गीथ हे दोघांचा संबंध आणलेला आहे. साम हे या ठिकाणी कशाला आणलंय की दोघांची समानता आणण्याकरता आहे. साम हा वेदच मुळातून ही पूर्ण समानता ही साम्य अवस्था येण्याकरता सामवेद आहे. आणि म्हणजे साम्य अवस्था हीच आत्मतत्वाची अवस्था आहे. त्यामुळे पुढे साम आणि उद्गीत ह्याच्याबद्दल सांगून स्पष्टता विशेष उल्लेख केला आहे की त्याच प्रकारे बृहती आणि ब्रह्म शब्दाचा देखील विशेष अर्थ दाखविणे आवश्यक आहे. अन्यथा विशेषाचा निश्चय न होण्याने त्याचे निरर्थकाच सिद्ध होईल. त्याला संबंध सार्थकता आणि अर्थपूर्णता आणायची असेल तर त्याचं वैशिष्ट्य सांगणं हे अनिवार्य आहे. जर ह्याचे विशेष वाक्यच दाखविला असेल तर ते दोन्ही जागा पुनरुक्तीचा प्रसंग होईल. आणि ऋकचा यजुः साम आणि उद्गीत हे आता 4 शब्द महत्वाचे आहेत. ऋक हा ऋग्वेद आहे, यजुः यजुर्वेद आणि सामवेद आहे. आणि उद्गीत म्हणजे याचं उद्गार काढणारा उद्गान करणारा जो उद्गीत आहे तर तो सुद्धा याचा एक अविभाज्य भाग आहे. आणि म्हणून ऋक यजुः आणि साम आणि उद्गीत या शब्दांचा हा श्रुतीमध्ये असा प्रकारचा क्रम पडलेला आहे. त्यामुळे बृहती आणि ब्रह्म हे शब्द क्रमशः ऋक आणि यजूच्या संदर्भातलेच वाचक आहेत. आता प्राणाच्या समत्वाची उपपत्ती. तर प्राण आणि समत्व, समत्व म्हणजे सामवेदाचा संबंध असले या दोघांचा परस्परांशी अविभाज्य संबंध कसा आहे ह्याच्यावर मंत्र क्रमांक 22 काय सांगितले ते बघूया. मंत्र असा आहे की एष उ एव साम वाग्वै समय शशा च्या पश्चेती तत्साम्नः सामत्व यदवेव समः पृषणा समो मशकेन समो नागेन सम एभस्त्रीभिर्लोकः समोनेन सर्वेण तस्मादवेव सामाश्नुतते साम्नः सा युज्यहं सलौकिकतः स एवमे तत्साम वेदः. याचा अर्थ असा आहे की हेच साम आहे. कोणतं तर वाकच हे सा आहे आणि प्राण हा अम आहे. म्हणजे कसा वाक आणि प्राण या दोघांचा समन्वय ज्याने साधलाय तो साम आहे. वाक म्हणजे सा शब्द वापरलाय आणि प्राण जो आहे तो अम वापरलाय. त्यामुळे वाक आणि प्राण ह्याच्यामध्ये जो समन्वय झालेला आहे त्याला साम असा शब्द वापरला आहे. त्यामुळे सा आणि अम ह्याच्याने साम आहे, साम हा बनतो. आणि सा आणि अम हाच साम आहे. हेच सामचे समत्व आहे. कारण की हा प्राण जो आहे तो कसा आहे तर तो अगदी माशीच्या समान आहे, मच्छराच्या समान आहे, हत्तीच्या समान आहे.
आणि हा त्रैलोक्याच्याही समान आहे. म्हणजे आकृती ज्याप्रमाणे आहे त्या परिमाणामध्ये हे साम जो आहे तत्व हे भरलेलं आहे. त्यामुळे साम जो जो ह्या ठिकाणी जो मुख्य जो प्राणतत्व आहे तो प्राणतत्वाचं वर्णन आहे, की प्राणतत्व जो आहे ह्याला आकृतीचं बंधन नाही, तो सूक्ष्मात अतिसूक्ष्म असा होऊन त्या ठिकाणी चैतन्याची प्रस्थापना करतो आणि तो विशालात अशी म्हणजे त्रैलोक्यापर्यंत त्यांनी सांगितले. संबंध ब्रह्मांड जे आहे ते ब्रह्मांड या प्राणतत्वाने ओतप्रोत आहे, म्हणून सर्वत्र हे त्या ठिकाणी चैतन्यमय हे जगत आहे. या सर्वांच्या समान असल्यामुळे यांनीच हा साम बनतो आणि तो या सामला अशा प्रकारे जाणतो. तो जो कोणी मनुष्य या सामचं हे संपूर्ण ज्ञान अशा प्रकारे त्याच्या आकलनामध्ये येतं, त्याची ही सायुज्य आणि सलोकता अशी मुक्तीचे दोन प्रकार आहेत. तसा तो मुक्त होतो आणि त्याच्यामध्ये त्याचं जीवन हे सार्थक होतं. म्हणून या मंत्राचा थोडक्यात आशय असा आहे की हाच साम आहे. कशा प्रकारे त्यावर दाखवले वाकच सा आहे. जे काही देखील जे काही देखील स्त्री शब्दवाच्य आहेत ते वाक आहे आणि सा हे सर्वनाम शब्द आहे. त्यामुळे समस्त स्त्रीलिंग शब्दाचा द्वारा सांगितली जाणाऱ्या वस्तूचे विषयाचे जे सूचक आहे. जर कोणी विचारले की स्त्रीलिंग नामास कोण प्राप्त करत असतात, तर वाणीने असं म्हणतात की या अन्य श्रुतीने देखील हेच सिद्ध होत असते आणि या साम शब्दाने सांगितल्या जात असते. त्यामुळे वाणीच्या व्यापाराशिवाय साम नावाची अशी कोणती वस्तूच नसते. कारण की स्वर आणि वर्ण, आता येथे अजून पुढे स्पष्टीकरण दिलं आहे की स्वर आणि वर्ण इत्यादी देखील प्राणानेच निष्पन्न होत असतात आणि प्राणाच्याच अधीन असतात. जे काही आपल्या मुखातून स्वर बाहेर पडतात आणि जी काही वाणीचा आविष्कार असतो तो सर्वच्या सर्व त्या प्राणतत्वामुळेच असतो आणि म्हणून प्राणानेच स्वर आणि वर्णादी इत्यादी निष्पन्न होत असतात आणि ते प्राणाच्याच अधीन असतात. तेव्हा हा जो प्राच्य साम आहे, कारण की सा आणि ह्याच्या व्युत्पत्तीचा अनुसार साम आणि साम ह्या अशा प्रकारे सांगितल्या गेलेला आहे. तेव्हा पदार्थ, वाक आणि प्राण हे तिन्ही असतात. या कारणाने गतिरूप जो सामसंज्ञक स्वरादी समुदाय असतो त्यांच्यामध्येच ह्या लोकात हे समत्व हे विख्यात होऊन जातं. अथवा कारण की पुढे जाणणाऱ्या प्रकाराने हे सर्वाच्या समान म्हणजे तुल्यता आहे. त्यामुळे साम आहे आणि त्यामुळेच ह्या वाक्याच्या बरोबर यद यद्वे यद्वे यद्वेव इत्यादी वाक्यांचा इथे संबंध येतो. वा शब्द जो आहे त्यामध्ये हा साम शब्द लाभाच्या निमित्तभूत प्रकारांतांचा निर्देश करणारे आहेत आणि त्याचे जे सामर्थ्य सुद्धा त्यामुळे प्राप्त होतं. तर नंतर कशा प्रकारची प्राणाची तुलना असते हे आता दाखवले आहे की हा जो प्राण आहे तो प्लुशी पुत्तिका म्हणजेच छोटी माशी आणि ह्याच्या समानही आहे मशक. मशक म्हणजे डासाच्या शरीरा समान आहे आणि हत्ती ह्याच्याही समान आहे आणि तीन लोकात अर्थात त्रैलोक्य रूप प्रजापतीच्या शरीरामध्ये सुद्धा हाच प्राण समान पद्धतीने आहे आणि ज्या जगद्रूप हिरण्यगर्भाच्या शरीराच्या समान आहे. ज्या प्रकारे गो गो शरीरामध्ये, गो म्हणजे गाय, गाईच्या शरीरामध्ये गोतत्वाची पूर्णतः व्याप्ती होत असते. त्याच प्रकारे हा पुत्तिकादी शरीरामध्ये पूर्णतः व्याप्त आहे. या कारणानेच प्राण देखील त्यांच्या समान असतो. शरीर मात्राच्या बरोबर होण्याच्या कारणाने नाही, तर कारण की हे अमूर्त आणि सर्वगत आहे. याचं मूळ कारण आपल्याला शोधून काढलं पाहिजे की हे अशा प्रकारची जे परिमाणयुक्त त्या ठिकाणी आकृती धारण करतं हे प्राण, त्याचं मूळ कारण काय की ते मुळातूनच अमूर्त आहे आणि ते सर्वगत आहे आणि म्हणून ते कोणत्याही आकारामध्ये स्वतःला घडवू शकतं. घट आणि महल आधीच्या दीपकाच्या समान संकुचित आणि विकसित होण्याच्या समान होण्याने शरीराच्या मध्ये त्याच्याच बरोबरीने राहण्याचे समत्व नसते. जसे की हे सर्व समान आहे आणि हे सर्व अनंत आहे या श्रुतीने असं सिद्ध होते आहे. सर्वगत प्राणाच्या शरीराच्या परिमाणानुसार वृत्ती लाभ करण्यात कोणताही विरोध नाहीये. अशा प्रकारे सम होण्याच्या कारणाने समसंज्ञक प्राणास ज्याचे महत्व श्रुतीने प्रकाशित केले आहे, जो पुरुष हा जाणत असतो आणि हे फल प्राप्त करत असतो
त्या ह्या समसंज्ञक प्राणाच्या सायुग भाव अर्थात त्याबरोबर एकच देह आणि इंद्रियादीच्या संबंधी अभिमान प्राप्त करत असतो आणि भावना विशेष सालोक्य म्हणजे समान लोकता प्राप्त करत असतो, जो अशा प्रकारे या उपर्युक्त सामरूप प्राणास जाणत असतो, अर्थात प्राण प्राणत्वाचा अभिमान आणि उदय होईपर्यंत तो त्याची अखंडपणे उपासना करत असतो. तर ही उपासना ही प्राणाची ह्या दृष्टिकोनातून महत्वाची आहे. त्या उपासनेनेच तुम्हाला हे सामतत्व प्राप्त होतं आणि रुक आणि यजू ही त्याच्यानेच प्राप्त होतं. आणि तिन्हीची उत्पत्ती आणि तिन्हीची प्रेरणा आणि तिन्हीची ऊर्जा जी आहे हे प्राणतत्वच आहे. आता उद्गीताच्या संदर्भात आपण पाहूया. प्राणाच्या उद्गीतत्वाची उपपत्ती काय आहे? 23वा मंत्र आहे, एषा वा उद्गीत प्राणो वा उत्प्राणेन इदम सर्व सर्व उत्तब्धम वागेव व जो उद्गीथोच्च गीता चेतीचे उद्गीता, उद्गीताची व्याख्याही दिलेली आहे. तेव्हा हा जो उद्गीता आहे तो प्राणच म्हणजे उत आहे आणि प्राणाच्या द्वारेच हे सर्व उत्तब्ध म्हणजे धारण केलेले गेलेले आहे. तेव्हा वाकच हे गाथा देखील या कारणाने उद्गीत आहे. तेव्हा उद्गीताचा या ठिकाणी पूर्णपणे उकल केलेला आहे की उद्गीत म्हणजे काय, तर त्याचा आशय असा आहे की हेच उद्गीत आहे. उद्गीत शब्दाने सामाचे अवयवभूत भक्तिविशेष अभिप्रेत आहे, उद्गान नाही. कारण की येथे सामाचेच अधिकरण असते. प्राण कोणत्या प्रकारे आहे, तर प्राणच उत आहे आणि कारण की प्राणानेच हे सर्व जगत हे उत्तब्ध म्हणजे प्रेरित झालेलं आहे, चैतन्यमय झाले आहे. वरच्या बाजूने स्थिर झालेला अर्थात विधृत आणि उत्तब्ध अर्थाचे हे द्योतन करणारा उत्प्राणाचा गुण दाखविणारे आहे. तेव्हा प्राणच उत आहे आणि वाकच गाथा आहे. कारण की उद्गीत ही जी शक्ती आहे आणि ही उद्गीत भक्ती हा सुद्धा शब्दविशेषच आहे. गौ हा धातूचा शब्द करणे, तेव्हा ह्या गीथा हे वाकच आहे आणि उद्गीत शक्तीच्या स्वरूपाच्या शब्दाच्या शिवाय आणि कोणी उत्प्रेक्षा केल्या जात होऊ शकत नाही. त्यामुळे वाकच ही गीथा आहे आणि हा निश्चय करणे अत्यंत उचित आहे. उत म्हणजे प्राण आहे, गीथा म्हणजे प्राणतंत्रा वाक आहे. या कारणाने या दोन्ही शब्दाने कथन होत असतं. तर हा जो शब्द उद्गीत जो आहे तो या प्राण आणि वाक ह्या दोघांचा ज्यावेळेस समन्वय होतो आणि आविष्कार होतो त्यावेळेस त्याला उद्गीत असं म्हटलेलं आहे. अशी उद्गीताच्या संदर्भातली ही संकल्पना आहे, ती संकल्पना या ठिकाणी मांडलेली आहे. त्याच्यानंतर पुढे उक्त अर्थाच्या पुष्टीसाठी आख्यायिका दिली. आता आख्यायिका पुढची आहे, त्या आख्यायिकेच्या मार्गातून हे पुढचं स्पष्टीकरण दिलंय. मंत्र क्रमांक 24. तद्धापि ब्रह्माद ब्रह्मादत्तश्चैक चैकितानेयो राजानं भक्षयन्नु वा वाचायं तस्य राजा मूर्धानं विपाद यदा ददिते यास्य अंगिरसो ने उद्गादिति वाचाच एव्यो सप्राणेन चोद्गायदिति. अर्थ असा आहे की त्या प्राणाच्या विषयामध्ये ही जी आख्यायिका देखील आहे की ती चैकितानेय ह्या ब्रह्मदत्ताने यज्ञातील सोम भक्षण करताना सांगितलं की जर आयास्य आणि अंगिरस नामक मुख्य प्राणाने वाक्युक्त प्राणाशी अतिरिक्त देवताद्वारे उद्गान केले असेल तर हा सोम माझे शरीर धडापासून अलग करून देईल. तेव्हा त्याने प्राण आणि वाक्च्याच द्वारे उद्गान केले होते असा निश्चय केला. यांनी सांगितलं आहे की सिद्धांत सांगताना त्याच्याशिवाय वेगळा सिद्धांत नाही. प्राण आणि वाक यांचा समन्वय साधून त्याचा आविष्कार केला त्यावेळेस त्याला उद्गान म्हणतात आणि हा समन्वय साधणारा जो आहे तो उद्गाथा असा त्याचा अर्थ आहे. तेव्हा त्याचा आशय काय आहे एकदा आपण पाहूया या मंत्राचा अर्थ. तथापि या अर्थात त्या उपर्युक्त विषयामध्ये ही जी आख्यायिका देखील ऐकले जात असते. तर कोणती आख्यायिका आहे, तर ब्रह्मदत्त नावाचा असणारा जो चैकितानेय म्हणजे चिकितेनेचा पुत्र चैकितानाच्या हा युवा संज्ञक अपत्य म्हणजे संतान यज्ञामध्ये राजा अर्थात हा, तेव्हा मी आशय सांगत होतो की आशय असा आहे की तथापि त्या अर्थात ह्या उपयुक्त विषयामध्ये ही आख्यायिका देखील ऐकल्या जाते.
तेव्हा ब्रह्मदत्त नावाचा जो चैकितानेय म्हणजे चिकितानेचा पुत्र हा चैकिताने हा युवा संज्ञक अपत्य संतान यज्ञामध्ये राजा अर्थात सोमचे भक्षण करत असताना बोलला. काय बोलला? की हे माझ्याद्वारे भक्षण केल्या जाताना चमसस्थ सोम त्यस्य या त्या माझ्या मिथ्यावादीच्या मस्तकाच्या विपतीच विस्पष्टतया पतित करून देईल. म्हणजे माझं जर खरंच चुकत असेल तर माझं मस्तक धडापासून अलग होईल. म्हणजे मी सत्य सांगत आहे हे सांगण्याकरता तो सगळं बोलत आहे. अर्थात जर मी मिथ्यावादी होईल तरच ते असे होईल. येथे अशिशी लिंग लोटव या सूत्राच्या अनुसार किंवा त्याच्या नियमाच्या अनुसार आशीर्वादाच्या अर्थामध्ये लोट लकार म्हणजे विपतया तू प्रत्ययास तातंग आदेश होऊन विपतायात हे रूप सिद्ध होते. परंतु मला मिथ्यावादित्व प्राप्ती कशी होऊ शकेल त्यावर दाखवले जात आहे की जर या प्राकृत वाक्युक्त प्राणाच्या आयस्याने जो मुख्य प्राणाचे वाचक जो आयस्या अंगिरस शब्दाद्वारे सांगितल्या जात असतो आणि जो विश्वाची रचना करणारी पूर्ववर्ती ऋषीच्या सत्रामध्ये उद्घाता होत असतो, त्याने जर हे वाक्संयुक्त प्राणापासून भिन्न कोणत्या तरी अन्य देवताच्या उद्गान केले असेल तर मी मिथ्यावादी ठरेल. तेव्हा देवता माझ्या विपरीत ज्ञान ठेवण्याचे हे मस्तक त्यावेळेस धडापासून अलग होईल. अशा प्रकारे त्यांनी जी शपथ घेतली हे विज्ञानामधील आणि प्रत्ययाची दृढता केली पाहिजे या बाबीस प्रकट करत आहेत. तेव्हा आख्यायिकाद्वारे निश्चित त्या अर्थाची श्रुती आणि वचनाचे उपसंहार करत आहेत की त्या आयास्य अंगिरस या उद्गानाने या प्राणप्रधान वाणीने आपल्या आत्मभूत प्राणानेच उद्गान केले जाते. याचा अर्थ ह्या शपथेने ते निश्चित केले जाते. असं हे प्राणाचं तत्व या सामतत्वाचा संबंध आणि त्या ठिकाणी वाणी आणि प्राण ह्याचा समन्वय आणि आविष्कार याच्या माध्यमातून हे उद्गान निर्माण होतं असं या ठिकाणी सांगितलंय आणि त्याचा त्या उद्गीताशी संबंध आहे. तेव्हा सामाच्या स्वभूत स्वरास हे संपादन करण्याची आवश्यकता आहे. त्या संदर्भामध्ये म्हणजे सामाचे स्वभूत स्वर जे आहेत ते काय आहेत त्या संदर्भामध्ये हा 25वा मंत्र आहे किंवा सामयुक्त हे स्वर आहेत. तर त्या मंत्राचं अत्यंत महत्व आहे. त्याच्या संदर्भात आपण आकलन ह्या मंत्राद्वारे करूया. मंत्र क्रमांक 25. तस्य हैतस्य साम्नो यः स्वं वेद भवति हास्यस्वं तस्य वै स्वर एव स्व तस्मादा दार्धीजम करिष्यन्मश्ची स्वरमिच्छते तया वाचा स्वरसंपन्नायार त्विजम कुयति तस्माद्दे स्वरवंतं दिद्रक्षन्तः एव अथो यस्य स्वं भवति भवति हस्यं स्वं एवमेतात साम स्वं वेद. आता याचा अर्थ असा आहे की तो जो या सामशब्दवाच्य मुख्य प्राणाचे धनास जाणत असतो त्यास धन प्राप्त होत असते. निश्चयच स्वरच हे धन आहेत. या ठिकाणी धन प्राप्त होतं तर काय आहे तर सामयुक्त जे स्वर आहेत त्याचं आकलन होणं हेच धन आहे. तेव्हा ऋत्विक कर्म करणाऱ्यास वाणीमध्ये स्वराची इच्छा केली पाहिजे आणि ते स्वर म्हणजे स्वराचं अत्यंत महत्व सांगितलं आहे. त्या स्वरसंपन्न वाणीने ऋत्विक कर्म करा. ह्यानेच यज्ञामध्ये हे स्वरज्ञान या उद्गात्यास पाहण्याची इच्छा होत असते. लोकांना उत्सुकता आहे त्या उद्गान करणारा ज्याच्या उद्गानामध्ये सामयुक्त स्वर निर्माण झालेले आहेत त्यांचं अवलोकन करण्याची इच्छा या ठिकाणी होते. तेव्हा लोकात देखील ज्यांच्याजवळ अत्यंत धन असतं त्यांना पाहण्याची इच्छा असते. अगदी त्याच प्रकारे या सामच्या धनास त्यास धन प्राप्त होत असते म्हणजेच स्वराचं आकलन होत असतं असा त्याचा अर्थ आहे. तेव्हा या 25व्या मंत्राचा जो आशय आहे तो तस्य या सर्व नामाने श्रुती प्राकृत प्राणाचा संबंध दाखवत आहे. एतस्य या पदाने श्रुती मुख्य प्राणास अंगुली निर्देशनाद्वारा दाखवत आहे. साम अर्थात सामशब्दवाच्य मुख्य प्राणाचे स्व म्हणजे धनास जो पुरुष जाणत असतो त्यास काय मिळत असते तर त्यास धनाची प्राप्ती होते. अशा प्रकारे फलाच्या द्वारे प्रलोभित करून
त्यास त्या आपल्या दिशेने अभिमुख करून श्रुती ही श्रवणाच्या इच्छुकास सांगत आहे की निश्चितच त्या सामाचे स्वस्व धन म्हणजे स्वतः प्राप्त केलेलं धन हे सामाचं धन आहे. आणि ते काय धन आहे तर स्वर कंठगत मधुरतेस म्हणत असतात की तेच ह्यांचे धन आहे. ते जे मधुर स्वर जे आहेत तेच ह्यांचे धन आहेत, म्हणजे धनविभूषण आहेत. त्यांच्याद्वारे हे भूषित होणाऱ्यावर उद्गान समृद्धिमान दिसून येत असते. कारण असे आहे की या कारणाने अतिवर्ज्य म्हणजे उद्गातारूप ऋत्विक कर्म करताना स्वराच्या सामची समृद्धी संपादन करण्याची इच्छा असणारे उद्गातास वाणीच्या विषयामध्ये अर्थात वाणीच्या आश्रयात स्वराची इच्छा केली पाहिजे. हे तर प्रासंगिक विधान केले आहे. सामची सुस्वरता सर्वत्व आणि प्रतीती कर्तव्य होण्याच्या इच्छा मात्राने त्याची सुस्वरता होऊ शकत नाही. त्यामुळे तात्पर्य असं आहे की दंतधावन आणि तैलपान इत्यादीच्या बळावर सुस्वराचे संपादन केले पाहिजे. कशा प्रकारे तर संस्कारयुक्त ते झाले पाहिजे. त्या स्वरसंपन्न वाणीने ऋत्विक कर्म करा तेव्हा, कारण की स्वर हे सामचे धन आहे. त्यामुळे त्यापासून साम विभूषित होत असतं आणि त्यामुळे लौकिक पुरुष ज्याप्रमाणे धनवानास पाहू इच्छित असतो त्याच प्रकारे यज्ञामध्ये स्वरसंपन्न उद्गात्यासच पाहण्याची इच्छा करत असतो. लोकांमध्ये हे प्रसिद्धच आहे की ज्याच्याजवळ स्वयं प्राप्त केलेलं धन म्हणजे स्वधन होत असतं त्या धनासच लोक पाहू इच्छितात. त्या स्वतः प्राप्त केलेल्या धन आणि त्या धनासच प्राप्त होणारा हा त्याचा धनिक, या सर्वांना लोक हे पाहू इच्छितात. अशा प्रकारे या सामच्या धनास जाणणारा म्हणजे हा जो स्वर आणि वाणी ह्या दोन्हीच्याही मध्ये जे सामतत्व आहे त्या सामतत्वाचं त्या ठिकाणी आविष्कार करतो. त्या उद्गात उद्गान करणाऱ्या उद्गाताला पाहण्याची सर्वांची इच्छा असते आणि त्यांचं जे धन प्राप्त झाले आहे त्याचं सुद्धा त्यांना कौतुक असतं. असं या वाक्याद्वारे या सर्व गोष्टीचा हा उपसंहार इथे झालेला आहे. त्याच्यानंतर आता सामचा हा सुवर्णास जाणण्याचं फळ काय. साम हे सुवर्णाशी तुलना केलेली आहे. सुवर्णाच्या समान हे सामतत्व आहे आणि त्या सामतत्वाचे सुवर्णासमान कसं त्याचा आविष्कार होतो ह्या जाणल्याने त्याचं काय फल प्राप्त होती हे या पुढच्या भागामध्ये दिलेलं आहे. तेव्हा सुवर्णवत्ता रूप दुसऱ्या गुणाचे विधान केले जात आहे. हे देखील सुस्वरातच असते. अंतर एवढंच आहे की पहिली सुस्वरता ही कंठगत माधुर्य होती आणि ही दुसरी जी आहे ते सुवर्ण शब्दवाच्य माधुर्य लाक्षणिक आहे. तेव्हा याचा विस्तार जो आहे तो आपण पुढच्या रविवारी बघूया. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.